राम राम शेतकरी मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव सुधारलेले आहेत. मग आता ते बाजारभाव किती दिवस सुधारलेले राहणार असा प्रश्न साहजिकच सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनामध्ये सध्या आहे. आणि शेतकरी मित्र आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये वेळोवेळी याबाबत विचारणाही करतात. लाल कांद्याला बाजारभाव मिळणार का, जुन्या कांद्याला बाजारभाव मिळणार का. तर मित्रांनो, सध्याची कांदा मार्केटची स्थिती काय आहे अगदी सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये त्याची माहिती ही जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माझा बळीराजाला जोडून राहायचं आहे, कारण माझा बळीराजावरती आपल्याला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ अगदी विनामूल्य हे वेळोवेळी पाहावयास मिळत असतात. तर मित्रांनो, वर्ष गेलं, उन्हाळी कांद्याला काही बाजारभाव मिळाला नाही. आता ज्या शेतकरी मित्रांकडे कांदे शिल्लक आहेत त्यांना थोडासा बाजारभाव मिळत आहे. शेतकऱ्यांचं नुकसानही खूप आहे, त्यामुळे हा मिळणारा बाजारभाव त्यांचं नुकसान भरून काढू शकत नाही. जुन्या उन्हाळी कांद्याचंही नाही आणि नवीन कांद्याचंही नाही. तर मित्रांनो, नवीन कांद्याचे तुम्ही म्हणता भाव तर चांगले आहेत, तुम्ही असं काय बोलता. भाव चांगले आपल्याला दिसत आहेत, त्याचं कारणच ते आहे की नवीन कांदा पावसामुळे बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये खराब झालेला आहे आणि त्याचं उत्पादन हे थोडंसं दरवर्षीच्या तुलनेमध्ये कमी हे निघत आहे. बाजारामध्ये त्याची आवक अजून तरी मापात आहे आणि त्याचमुळे बाजारभावामध्ये आपल्याला सुधारणा ही दिसून आलेली आहे. मित्रांनो, आता जो सध्याचा काळ आहे तो म्हणजेच जुना कांदा संपत यायचा, नवीन कांदा चालू होण्याचा जो काळ आहे, या काळामध्ये दरवर्षीच बाजारभावामध्ये सुधारणा आपल्याला दिसून येत असते आणि तो काळ आता सध्या चालू आहे. तर यावर्षी बदल एवढाच आहे की जुना उन्हाळी कांदा वर्षभर अगदी कमी किमतीत विकला, त्यामुळे तो कांदा अजून शिल्लक आहे, बाजारात तो येतोय. आणि नवीन कांद्याचं जर पाहिलं तर नवीन कांदा हा पावसामुळे बऱ्यापैकी त्याचं नुकसान झालं. आता तोही कमी प्रमाणात येतोय. जो चांगला कांदा येतोय, बियाण्या क्वालिटीसाठी जो विकतोय, त्याला जास्तीत जास्त 2,500 रुपयापासून 4,000 रुपये क्विंटल पर्यंत आपल्याला नवीन कांद्याला बाजारभाव हे दिसून येत आहेत. अगदी कोरडा मालाचा विचार केला तर 1,500 रुपयापासून 2,500 रुपये क्विंटल पर्यंत नवीन कांदे सध्या बाजारामध्ये विकताना आपल्याला दिसतेत. आणि ओला मिक्स कोम आलेला जो माल आहे तो 100 रुपयापासून 1,000 रुपये क्विंटल पर्यंत नवीन कांदा सध्या बाजारात विकत आहे. आता कालचं जर पाहिलं तर काल नगर मार्केटमध्ये थोडेसे भाव कमी झालेले आपल्याला दिसून आले. इतर ठिकाणी काही ठिकाणी थोडेसे भाव आपल्याला कमी दिसून आले. त्याचं कारणच ते आहे, कारण नवीन माल जास्त प्रमाणामध्ये जर बाजारात आपण ओलाच आणला तर त्या ओल्या मालाला भाव हा मिळत नाही. आणि ओला माल बाजारात आल्यानंतर जर सरासरी कांद्याचा भाव काढला तर त्याची सरासरी आपल्याला कमीच ही दिसून येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, कांद्याची एकदम आवक ही जर झाली तर बाजारभाव आपल्याला वाढताना दिसून येणार नाहीत. त्यामध्ये थोडीशी कमी जास्तपणा हा होणार आहे. त्यामुळे आपण आपला माल हा व्यवस्थित सुकवून वाळवून मग बाजारात आणला तर नक्कीच आपल्याला चांगला दर हा मिळणार आहे. मित्रांनो, आता मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हा जो पिरियड आहे, या पिरियडमध्ये आणखी समजा एक महिनाभर, 1.5 महिना आपण जर म्हटलं तर जास्त प्रमाणात अगदी देशाला पुरेल इतका कांदा हा उपलब्ध होईल अशी परिस्थिती सगळ्याच्याच म्हणण्यानुसार नाही. त्यामुळे थोडेसे बाजारभाव आपल्याला सुधारलेले दिसून येत आहेत. आणि त्याच चांगली प्लस पॉइंट म्हणजे बांगलादेशामध्ये जी कांद्याची निर्यात सुरू झाली, त्यामुळे जुन्या कांद्याच्याही भावामध्ये आपल्याला सुधारणा दिसून आलेली आहे. आता बांगलादेशने थोडेसे कांदे हे मर्यादित स्वरूपात मागवले होते, त्यानंतर त्यांनी आणखी मागणी वाढवली. त्याबाबत सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे. तेथीलही नवीन कांद्याचं पीक हे सध्या शेतकरी जास्त भाव आहेत म्हणून ओलच बाजारात काढून आणत आहेत, ते जास्त भावात तेही विकत आहे. म्हणजे हा जो काळ आहे, या काळामध्ये दरवर्षीच बाजारभाव हे चांगले असतात आणि त्यामुळे आपल्याला खूप असं घाबरून जाण्याची काही गरज नाही. बरेच शेतकरी मित्र कॉमेंटमध्ये विचारतात की कांदा काढायला आहे लगेच विकू का.
मित्रांनो असं आहे, आपला कांदा व्यवस्थित वाळवून सुकून आपण विका, त्याला नक्कीच चांगला भाव मिळणार आहे. ज्यावेळेस कांद्याचे बाजारभाव खूप पडलेले होते, त्यावेळेस निराशाजनक वातावरण होतं. त्यावेळेस मी आपल्याला 2-3 व्हिडिओ तयार करून सांगितलं होतं की नवीन कांद्याला जपा, तो कांदा चांगला पिकवा. कांद्याचा भाव आपल्या हातात नाही, पण कांदा पिकवणं आपल्या हातात आहे. चांगला कांदा असेल तर चांगला भाव आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो, मी हे आपल्याला यासाठी सांगत होतो की चित्र हे समोरचं दिसत होतं की कांद्याला बाजारभाव नक्कीच चांगले मिळतील, परंतु फिक्स सांगणं ते कोणालाही शक्य नाही. त्यामुळे माझा बळीराजावरती आपण असं काही फिक्स काही सांगत नसतो की असंच होणार तसंच होणार, ह्याच दिवशी कांद्याचे भाव वाढणार, त्याच दिवशी कांद्याचे भाव कमी होणार, कारण ते कोणीही सांगू शकत नाही. त्या त्या वेळची ती परिस्थिती ठरवत असते. मित्रांनो, आत्ताची परिस्थिती बदललेली आहे आणि त्या परिस्थिती बदलण्यामध्ये बांगलादेशचाही मोठा वाटा आहे. बांगलादेशाने कांद्याची मागणी केल्यामुळे आणि आपले लाल कांदेही कमीच आहेत, त्यामुळे परिस्थिती बदललेली आहे आणि म्हणून हे बाजारभाव आपल्याला चांगले दिसून येत आहेत. आता नवीन कांद्याचं आणखीन पाहिलं तर अलवरचा असतो, तोही लिमिटेड स्वरूपात बाजारात आहे, त्यालाही जास्त भिण्याचं काही कारण नाही. त्यानंतर गुजरातचा नवीन कांदा असतो, त्याची आवकही एकदम लिमिटेड मध्ये आहे अजून, त्यामुळे लगेच बाजारात कुठून खूप मोठा कांदा येणार आहे असं तरी सध्या होणार नाही. परंतु आता शेतकऱ्यांच्याच हातात आहे की कांद्याची आवक ही नेमकी किती करायची. आता आवक किती करायची म्हटल्यानंतर मग लगेच थांबून नाही राहायचं. आपला कांदा सुकला वाळल्यानंतर तो बाजारात आणायचा आहे. नाही तर मी सांगितलं आवक करू नका म्हणून मग तुम्ही थांबायचं असं नाही. आपला कांदा ज्यावेळेस विक्रीला येणार आहे त्यावेळेस तो बाजारात घेऊन या. चांगले दर आहेत, 2 पैसे तुमचे होतील. कोणी सांगितलं आवक करू नका म्हणून थांबलं तर 4 दिवसांनी बाजार जर पडले तर त्या शेतकऱ्याचंच नुकसान यामध्ये असतं. कांदा हा विषय एकदम अवघड विषय आहे, त्यामुळे माझा बळीराजावरती आपण शेतकरी मित्रांना वेळोवेळी अगदी अचूक अशी माहिती ही देत असतो. कारण शेतकरी मित्रांचं कसलंही एक पैशाचं नुकसान आपल्याकडून नको, हा त्यामध्ये उद्देश असतो. आणि त्याचमुळे बरेच शेतकरी मित्र मला कायम विचारत असतात का या तारखेनंतर भाव वाढतात का, त्या तारखेनंतर भाव वाढतील का, आपला अंदाज सांगा. अंदाज सांगायला काही जात नाही हो, परंतु अंदाज सांगितल्यानंतर जर तसं झालं नाही तर त्या बिचाऱ्याचं नुकसान नक्की त्यामुळे होणार आहे. त्यामुळे आपला कांदा, आपली जबाबदारी, आपलं नशीब हे सर्वात चांगलं असतं. मित्रांनो, सध्या गडबड कांद्याची नको अशी परिस्थिती आहे, कारण परिस्थिती सध्या शेतकऱ्यांच्याच हातामध्ये आहे. व्यापाऱ्याकडे जास्त काही कांदा आहे अशी काही नाही, कोणाकडे स्टॉक आहे असं काही नाही. शेतकऱ्यांकडेच सध्या माल आहे आणि शेतकऱ्यांच्याच हातात मार्केट आहे असं म्हटलं तरी चालेल. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.